श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती। करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। आपण श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती। अल्प बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। श्रीमत् परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय। सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। नगरेश्वर महाराज भगवान की जय। हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि। आजा राम हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत। गोवर्धन धर गोपाल नरत। गोकुल संकटहारी राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीत प्रिय। नवनीरद सम नवनीत प्रिय। नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम कृष्ण हरि। शरणागत दीना चरणी नेहि शरणागत
दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी 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 हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम हरी जय जय राम कृष्ण हरी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेडो 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 सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया हीन दीन परी मनास वाटे 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 इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर नारायण जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर नारायण जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय जय गुरु शंकर भगवान जय गुरु नारायण भगवान जय गुरु नारायण भगवान
जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय गुरु नारायण भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय जय गुरु शंकर भगवान। हे जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। जय जय गुरु शंकर भगवान, जय गुरु नारायण भगवान। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। श्रीमद परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय। सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की वाह। महाराज कीर्तनात कीर्तनकार तर गातच असतो, पण श्रोत्यांनी पण म्हणून टाळी वाजवायची असते, हा नियम आहे बरं। तुकोबांनी स्पष्ट म्हटलंय, देवाचे चरित्र ना आवडे कदा, विनोद बुद्धी सर्वथा आवडे। हातावर हात देऊ ना आफळी, वाजवी तो टाळी न वाटे लाज। कीर्तनात टाळी वाजवताना लाज वाटते, पण मित्रांशी गप्पा विनोद करताना हातावर हात देऊन टाळी देतात। तुका म्हणे थुंका त्यांच्या तोंडावरी, यमपुरी जाई भोगावया। तुकोबांनी आपल्या तोंडावर थुंकू नये असं आपल्याला वाटत असेल तर जोरदार टाळ्यांच्या गजरात महाराजांचा जय जय करा, जय जयकार करा। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। श्रीमद परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय। सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। वाह। गुरु माता गुरु पिता, गुरु आमुची कुलदैवता। गुरु माता गुरु पिता, गुरु आमुची कुलदैवता। गुरु माता गुरु पिता, गुरु पिता, गुरु आमुची कुलदैवता। गुरु माता गुरु पिता, थोर पडता साकडे, थोर पडता साकडे। गुरु धावी मागे पुढे, गुरु धावी मागे पुढे। गुरु माता गुरु पिता, गुरु आमुची कुलदैवता।
गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता काया वाचा आणि मन काया वाचा आणि मन गुरु चरणी अर्पण गुरु चरणी अर्पण गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन गुरु एक जनार्दन गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता गुरु माता गुरु पिता कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय श्रीमत् परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय निरूपणासाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. पैठण गावातले नाथ अहो ज्यांच्या घरी स्वतः श्रीकृष्ण श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष पाणी वाहिलं चंदन घासलं अहो एका सेवकासारखी सेवा केली असा नाथ महाराजांचा अधिकार त्या शांती ब्रह्मनाथ महाराजांचा अभंग आज निरूपणासाठी घेतला आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये काय सांगतायत? नाथ सांगतायत गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुलदैवता. नाथ गुरुला अनन्यसाधारण महत्त्व देत आहेत. अहो माणसाला किती गुरु असतात हो. माणसाला अगणित गुरु असतात. जन्म झाल्या झाल्या सगळ्यात पहिली गुरु म्हणजे आई. आई आपल्याला खायला घालते, बोबडं बोल बोलायला शिकवते. थोडा माणूस मुलगा मोठा होतो, वडील त्याला मारून मुटकून चालायला शिकवतात, गणित शिकवतात, सायकल शिकवतात, अजून काय काय. थोडं अजून मोठा होतो, शाळेत जातो मुलगा. शाळेतले त्याचे शिक्षक त्याला गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल सगळं शिकवतात. तेही एक गुरु. थोड्या वेळानंतर त्याला नोकरी लागते. त्याचे वरिष्ठ त्याला शिकवतात की कसं वागायचं, किती वाजता ऑफिसला यायचं, काय करायचं, काम कसं करायचं चोखपणे. तेही एक प्रकारचे गुरुच. आणि नंतर त्या मुलाचं लग्न होतं आणि महागुरु घरात येते. ती सांगते अहो तुम्हाला काही कळतच नाही, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे सगळं शिकले ते सगळं विसरा. ही एक नवीन गुरु. ती सांगते मी जसं सांगितलंय तसं वागायला शिका. आमच्या यांना काहीच कळत नाही बुवा, कसं काय मोठे झाले काय माहिती. मग बायको गुरु नाही का? बायको पण गुरु. पण इकडे नाथ
नाथ म्हणतायत की गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुलदैवता. नाथ नेमक्या कोणत्या गुरुबद्दल बोलतायत? नाथ आई वडिलांबद्दल बोलतायत, नाथ बायकोबद्दल बोलतायत, नाथ वर्गातल्या शिक्षकांबद्दल बोलतायत, नाथ आपल्या वरिष्ठांबद्दल बोलतायत. अहो, ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे गुरु सांगितलेले आहेत. कोणते कोणते गुरु सांगितलेले आहेत? एक यंत्रगुरु, एक यंत्रगुरु, एक तंत्रगुरु, एक मंत्रगुरु, एक विद्यागुरु, एक कुलगुरु, एक राजगुरु, एक देवगुरु. अहो, इतके गुरु सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर अजून अनेक प्रकारचे गुरु सांगितले आहेत. एक कोणी चंदन गुरु, कोणी परीस गुरु, कोणी चंद्र गुरु, कोणी दर्पण गुरु, कोणी छायानिधी गुरु, कोणी नादनिधी गुरु, कोणी क्रौंच गुरु, कोणी सूर्यकांत गुरु, कोणी अनुग्रह गुरु. अहो, ग्रंथांमध्ये गुरुबद्दल अनेक ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये संतांनी खूप काही लिहून ठेवलेलं आहे. तर नाथ या सगळ्या गुरूंपैकी नेमकं कोणत्या गुरुबद्दल बोलतायत हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. बरं, आपल्याला आई वडिलांनी माता गुरु, पिता गुरु, राजगुरु, देवगुरु, कुलगुरु, विद्यागुरु, अहो किती गुरु आहेत. तर नाथ ह्या कुठल्याही गुरुबद्दल, एका गुरुबद्दल बोलत नाहीयेत. बरं, किती गुरु करावेत माणसांनी? अगणित गुरु. दत्तप्रभूंनी किती गुरु केलेत? श्रोते मंडळी, जागा राहावं लागेल बरं कीर्तनामध्ये. दत्तप्रभूंनी 24 गुरु केलेत. 24 गुरु. दत्तप्रभूंना विचारलं, गुरु, यदू आणि अवधूताचा संवाद आहे भागवतामध्ये. यदू म्हणजे श्रीकृष्णांचे वंशज पूर्वीचे. त्यांनी विचारलं, अवधूता, तुमच्या चेहऱ्यावरती एक समाधान दिसतंय आणि ते समाधान कसं काय तुम्हाला प्राप्त झालं ते तुम्ही सांगा बरं आम्हाला. तर अवधूतांनी त्या यदूला उपदेश करताना सांगितलंय की मी 24 गुरु केले आणि त्याच्यामुळे मला जे समाधान प्राप्त झालेलं आहे, जयाकडून जो घेतला गुण तयाला मी गुरु केले जाण. ज्याच्याकडनं जो कुठला गुण मी घेतला त्याला मी त्या गुणाचा गुरु केला. बरं, किती गुण घ्यावेत? मनुष्य जन्म जो असा आहे ना आपला, फार गमतीदार मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. बरं, मनुष्य जन्म एक तर मिळालाच आहे मोठ्या कष्टाने. दुर्लभम त्रयमेवैत देवाग्नुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयम. अहो, 3 गोष्टी शास्त्रकारांनी फार दुर्लभ सांगितलेल्या आहेत. एक तर मनुष्य जन्म मिळणं फार दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व मिळणं फार दुर्लभ आहे. आणि त्याच्यानंतर महापुरुष, महासत्संग, महासंतांचे संगत मिळणं, त्यांच्या सोबत राहणं हे फार दुर्लभ आहे. पण मनुष्य जन्म नेमकं कशासाठी व्हावा हो? तर नाथ सांगतात आहे, नाथांना फार ओढ लागली की अगं आई, त्यांची आई आणि वडील, गुण नक्षत्रावर नाथांचा जन्म झाल्या आई वडील आणि वारले. त्यांचं संगोपन त्यांच्या आजी आजोबांनी केलं आहे. आजीला विचारलं, आजी मला गुरु भेटेल का गं? मला गुरु भेटेल का गं? आजीने एक दिवशी कंटाळून सांगितलं, अरे आपल्या पैठणला गोदावरी आहे ना, गोदावरी पण तुझी गुरुच आहे, तू तिला विचार की तुला गुरु भेटतील का. नाथ धावत 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 गोदावरीकडे गेले. भेटी वझणी मज सद्गुरु गंगे. कशासाठी भेटी वझणी? अरे कशासाठी एवढं धावपळ? भेटी वझणी मज सद्गुरु गंगे हरिदाविलैसा. जो मला हरीचं दर्शन देईल असा गुरु मला दे आई. गोदावरी आई, मला सांग, मला असे सद्गुरू कधी मिळतील की जे मला हरीचं दर्शन करवून देतील. कृपा प्रसादे त्रितापवारुणी, कृपा प्रसादे त्रितापवारुणी, पाजिल ज्ञानमृता भेटी वझणी मज सद्गुरु गंगे हरिदाविलैसा.
सद्गुरू कशासाठी हवेत? नाथ बोलतायत ते सद्गुरूबद्दल बोलतायत. आपल्याला अनेक गुरु आहेत. दत्तप्रभूंना यदूंनी विचारलं किती गुरु करावेत? अनेक गुरु करा. किती? मी 24 केले आहेत, तुम्हाला 1000 करायचे, तुम्ही 1000 करा, काही हरकत नाही. पण ते गुरु कसे असावेत? तो प्रत्येक गुरु तुमच्यामधल्या एकेका दोषाचं हरण करणारा असावा आणि एकेका गुणाची वृद्धी करणारा असावा. दोषांचं हरण झालं, गुणांची वृद्धी झाली, कर्म निष्काम झाले की ज्ञान प्राप्त होतं, शुद्ध अंतःकरण मिळतं. अंतःकरण शुद्ध झालं की ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झालं की मगच आपल्याला देव भेटतो. तेच सांगतात की सद्गुरूच आपल्याला देव आणि आपल्यामधला जो दुवा आहे ना तो फक्त सद्गुरूच आहे आणि तो आपल्याला या मनुष्य जन्मातच मिळणार आहे. आपण दररोज काकडाला म्हणतो, उठा साधू संत साधा पुलेहित, साधा पुलेहित, उठा साधू संत साधा पुलेहित, साधा पुलेहित. जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत. जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत. अहो, नरदेह मिळाला आहे तो मुळात भगवत प्राप्तीसाठीच मिळालेला आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे 4 खांब, आपले 4 पुरुषार्थ आपल्याला सांगितले आहेत, तर एका नदीच्या एका तीराला धर्म आहे, एका तीराला मोक्ष आहे, मध्ये अर्थ आणि काम आहे. अर्थप्राप्ती करू नये का? कामना करू नये का? अहो, अर्थप्राप्ती आणि कामना करावी ती धर्माचं पालन आणि मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगी येईल याच्यासाठी करावी. शास्त्रकार त्याचाच आपल्याला सांगतात की आपल्याला नरदेह जो मिळालाय, आपल्या नरदेहाची फलप्राप्ती फक्त एकच आहे. कुठली? की आपल्याला भगवंताची भेट घडली पाहिजे. भगवंताची भेट कशी घडेल? ती फक्त एका सद्गुरू वाचोनीच भेट घडेल. सद्गुरू विना जन्म निर्फळ, सद्गुरू विना दुःख सकळ, सद्गुरू विना तळमळ जाणार नाही. समर्थ दासबोधामध्ये सांगतात, अहो सद्गुरूचं अनन्यसाधारण महत्व आहे. सद्गुरू नसेल तर तुमचा जन्म निर्फळ आहे. सद्गुरू नसेल तर दुःख नेहमी राहणार आहे, दुःख जाणार नाही. सद्गुरू नसेल तर तुम्हाला सुखप्राप्ती होणार नाही. म्हणून सद्गुरूच आपल्याला आपल्या भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवून देणार आहे. बिघडले देव आणि भक्त, जीव शिवापणे द्वैत, तरी देव भक्त एकांत, करी तो सद्गुरू. गुरु काय करतो? गुरु आपल्या दोषांचं हरण करतो आणि गुणवृद्धी करतो. पण सद्गुरू काय करतो? सद्गुरू आपल्या जीवाचं आणि शिवाचं मिलन करून देतो. हा देह म्हणजे मी नाही, आत्मा म्हणजे मी आहे याचा आपल्याला अनुभव करून देतो. अहो, म्हणायला तर सोपं आहे, अहो मी नाही हो, हा देह म्हणजे मी नाही, भगवंतानी करून घेतलंय. म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं अनुभव घेणं कठीण आहे ना महाराज. सद्गुरू आपल्याला तो अनुभव करून देतात. सद्गुरू आपल्याला सांगतात, डोळास पडती अंजन, तरी दृष्टीस निधान, सद्गुरु वचन प्रकाश होई. अहो, सद्गुरूच्या एकेका वाक्याने डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर कशी दृष्टी आपली शुद्ध होते, तसं आपली बुद्धी प्रकाशमान होते सद्गुरूच्या एकेका वाक्याने. सद्गुरू कसा भेटेल? सद्गुरू कसा भेटेल? नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतायत की गुरु माता, गुरु पिता, गुरु अमुची कुलदैवता. असा देवाला आम्हाला आमच्यापर्यंत आणणारा, आमची आणि देवाची ओळख करून देणारा असे सद्गुरू आम्हाला कसे भेटतील? आणि ते जे सद्गुरू आम्हाला भेटतील तेच आमची माता,
तेच आमचे पिता, तेच आमचे कुलदैवता. असे सद्गुरू आहेत. सद्गुरू कसे भेटतील हो? कसे भेटतील? ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष होवावे, ऐसी काम्य कर्म दिशा, तेथ होय विरेशा, मग सद्गुरु आपण आपुलेगा, भेटेची गा. अहो, सद्गुरूला शोधायला जावं लागणार नाही महाराज. आपलं कर्म हे निष्काम झालं, अंतःकरण शुद्ध झालं, सद्गुरू स्वतः शोधायला आपल्याला येईल. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं फार सुंदर वाक्य आहे, द मास्टर विल अपियर, द मास्टर विल अपियर व्हेन द डिसायपल इज रेडी. नाथांकडे एक व्यक्ती आला आणि म्हणाला, नाथ, अहो मला गुरु का नाही भेटत आहे, मला देव का नाही भेटत आहे. नाथ म्हणाले, उद्या भेटेल. तू पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच आला. नाथ, तुम्ही म्हणाले होते काल की आज भेटतील गुरु, नाही भेटले. अरे उद्या भेटेल. असं करत महिना, दीड महिना, 2 महिने गेले. शेवटी तो चिडून म्हणाला, नाथ, तुम्ही मला टाळामटाळ करताय, मला गुरु कधी भेटेल हो? नाथ म्हणे, चल आज तुला गुरूंचं दर्शन होईल. कसं? चल गोदावरीमध्ये. गोदावरीला गेले. अहो 3 वेळा डुबकी मार, तुला 3ऱ्या डुबकीनंतर गुरूंचं दर्शन होईल. त्यांनी एकदा डुबकी मारली. बरं, तीर्थक्षेत्रामध्ये स्नानाचं महत्त्व पण अनन्यसाधारण आहे. बरं, नाभीपर्यंत पाणी, आतमध्ये नाभीपर्यंत पाणी असेल तिथपर्यंत जावं लागतं आणि मग डुबकी मारावी लागते, असं तीर्थक्षेत्रातल्या स्नानाचं महत्त्व आहे. फक्त पायापर्यंत पाणी आलं त्याला स्नान नव्हे म्हणत. ठीक आहे, आजकाल पाण्याची सोय कमतरता आहे वगैरे, पण आपण कुठेही जातो तीर्थक्षेत्रामध्ये तर प्रयत्न असा करावा, नाभीपर्यंत पाणी असेल तिथपर्यंत जावं, तिथे डुबकी मारावी. तसा तो भक्त गेला गोदावरीमध्ये. त्यांनी डुबकी मारली. नाथांनी विचारलं, दिसले का सद्गुरू? नाही हो. दुसरी डुबकी मार. त्यांनी दुसरी डुबकी मारली. दिसले का सद्गुरू? नाही हो. तिसरी डुबकी मार. त्यांनी तिसरी डुबकी मारली. नाथांनी त्यांचं मुटकं घेतलं, त्याची मान आणि जी पाण्यामध्ये दाबून ठेवली. त्याचा जीव कासावीस झाला, बाहेर निघेच ना. नाथ वाचवा वाचवा, हात पाय हलवतोय, हात पाय हलवतोय. पुष्कळ वेळानंतर नाथांनी त्याचं डोकं वर काढलं. दिसले का सद्गुरू? नाही हो, पण तुम्ही माझा जीव कशाला घेताय? जीव वाचवण्यासाठी जेवढी आर्तता केली ना, तेवढी आर्तता मनामध्ये आली की सद्गुरू आपोआप भेटतील. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं वाक्य आहे, द मास्टर विल अपियर व्हेन द डिसायपल इज रेडी. जेव्हा भक्त तयार असेल, जेव्हा शिष्य तयार असेल, सद्गुरू आपोआप भेटायला येतील. म्हणून ज्ञानोबा सांगतात, ऐसी काम्य कर्मदिशा, तेथ होय विरेशा, मग सद्गुरू आपणची आपलेगा, भेटेची गा. सद्गुरू स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. कधी? जेव्हा तुमचं कर्म निष्काम असेल, तुमचं अंतःकरण शुद्ध असेल तेव्हा. आणि असे सद्गुरू आल्यानंतर काय होतं? अहो, तुम्ही जेव्हा एकेका दोषाचं हरण होत जातं, तुमचं एकेका गुणाची वृद्धी होत जाते, त्याच्यामध्ये येणारे जे संकट आहेत, संकट नाही का महाराज? अहो महाराज, संकट पदोपदी आहेत. चला बरं, आता घरी सांगा बरं बायकोला, मुलांना, आपण यंदा वारीला जाऊ. पूर्ण अमरावती ते पंढरपूर, 27 मुक्काम जाताना, 23 मुक्काम येताना पायी वारी करू. बायकोला सांगा बरं. तर लगेच घरातले मंडळी म्हणतात, एवढं चालणं होणार आहे का? पाय दुखले तर, मध्ये भूक लागली तर, ताप आला तर, ठेचच लागली तर, ॲक्सिडेंटच झाला तर, अगं माय थांब ना थोडा वेळ. बरं, बायकोनी साथ दिली तर शेजारचे पाजारचे म्हणतात, 1.5 महिना घर बंद करून जाणार का? चोरीच झाली तर, काही दरडच कोसळली तर, काही गडबडच झाली तर, 1.5 महिना तुम्ही घर बंद करून ठेवताय. शेतीवर जाणारा माणूस असेल, शेतीमध्ये तुमची मदत लागली तर. अहो, अडचणी असंख्य आहेत. परमार्थ करायला म्हटलं, गुणांची वृद्धी आणि अवगुणांची समजा आपण अधोगती करायचं ठरवलं, अहो असंख्य अडचणी आहे. तेच
बायकोला म्हणा चला बरं आज संध्याकाळी पिक्चर बघायला जाऊ, ते धुरंधर पार्ट 1 पार्ट 2. अहो बायको मुलं शेजार पाजार सगळे एकत्र येऊन हो तेव्हा 3 तासामध्ये घरात चोरी नाही होणार आहे बरं, तेव्हा काहीही अडचण येणार नाहीये. परमार्थ करायला म्हटला की अडचण ही येणारच आहे. काहीतरी शरीराला अडचण येणार आहे, काहीतरी कोणीतरी मध्ये काहीतरी आडकाठी टाकणार आहे. हे अडचणी ही सतत येतच जाणार आहे. तिथे नाथ म्हणतात आहे थोर पडता साकडे गुरु धावी मागे पुढे. अहो परमार्थ करताना एकदा सद्गुरूला तुम्ही शरण गेले म्हणून नाथ म्हणतात की मला कोणाला शरण जायचंच असेल तर नाथ म्हणतात की एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन. मी जेव्हा परमार्थामध्ये आपल्या गुणांची वृद्धी करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये कुठलीही अडचण आली गुरु स्वतः माझ्यासाठी धावून येतील. पण तशी माझी मनाची परिस्थिती होण्यासाठी मला काय करावं लागेल? काया वाचा आणि मन गुरु चरणी अर्पण. महाराज संतांचा अभंग इतका मोलाचा आहे ना, उगाच कुठला शब्द आठवला नाही म्हणून इथे काहीतरी एक शब्द टाकून दिला, काहीतरी यमक जुळवायचं आहे म्हणून जुळवलं, अशातला भाग नाहीये बरं. अहो प्रत्येक शब्द ब्रह्माशी तुलना करण्यासारखा शब्द आहे बरं. एकेका शब्दावरती 3-3 दिवस कीर्तन होऊ शकतात. थोर मंडळी एकेका शब्दावरती 3-3 दिवस कीर्तन करू शकतात. हाच अभंग घ्या. गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदैवता. गुरु म्हणजे कोण याच्याबद्दल आपण चिंतन करायला गेलो, महाराज सप्ताह पुरेसा पडणार नाही. थोर पडता साकडे गुरु धावी मागे पुढे. कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत, गुरु कसे धावून येतात याच्याबद्दल चिंतन करायला गेलो महाराज दुसरा सप्ताह पुरे पडणार नाही. सगळ्यात महत्वाचं काया वाचा आणि मन गुरु चरणी अर्पण. काया कशी अर्पण करायची हो, वाचा कशी अर्पण करायची हो, मन कसं अर्पण करायचं हो. अहो मन इतकं कठीण आहे. आता अर्जुनाने म्हटलंय भगवंताला भगवद्गीतेमध्ये, अर्जुनाने जेव्हा भगवंताशी संवाद केलाय भगवद्गीतेमध्ये तेव्हा अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवंताने सांगितलंय. अर्जुना तुझी इथे समजण्यामध्ये गल्लत झाली आहे बरं, थोडंसं तू इथे हे असं कर, थोडंसं तू इकडे असं समज, तुझं हे चुकलंय तुझं ते चुकलंय. पण जेव्हा भगवंत सांगतात की अर्जुना मन हे मीच करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तू मन मला दे, माझ्या भजनी प्रेम कर, सगळीकडे तू मला बघ. हे जेव्हा भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुन सांगतोय की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. अहो मन इतकं चंचल आहे हो भगवंता, मला तुम्हाला द्यायची इच्छा आहे, मला आत्ताच्या आत्ता हे मन तुम्हालाच अर्पण करायची इच्छा आहे. पण काय होतं, माझ्या मनात ही इच्छा आली आणि मी आपल्याला मन अर्पण करायला गेलो, या वेळेमध्ये माझं मन वायू वेगाने दुसरीकडे पळून जातो, इतकं ते चंचल आहे. फक्त या प्रश्नासाठी भगवंताने पूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाशी अग्री केलेलं आहे, साम्य. बरोबर आहे बरं अर्जुना, तू जे म्हणतो ते अगदी बरोबर आहे. आतापर्यंत भगवंत काय सांगत होते, अर्जुना तुझं चुकतंय बरं, ज्ञान म्हणजे काय समजून घे, कर्म म्हणजे काय समजून घे. अर्जुना जरा तुझी गल्लत होते. पण जेव्हा अर्जुनाने सांगितलं की माझं मन आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करतोय, ते मन नाही राहते हो तुमच्यापर्यंत, तर भगवंत सांगतात असंशयम महाबाहो. काहीच संशय नाही, काहीच संशय नाही अर्जुना की मन हे फारच चंचल आहे. पण हे कसं तुम्ही ताब्यात ठेवू शकता,
अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास करूनच तुम्हाला मन तुमच्या ताब्यात ठेवावं लागेल. आज थोडा अभ्यास केला, उद्या थोडा अभ्यास केला, आज 10वीची परीक्षेला बसलो आणि उद्या तुम्ही इंजिनियर होऊन बाहेर निघाले, असं नाही होत ना महाराज. तुम्हाला दररोज थोडा 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 अभ्यास करावा लागेल. म्हणून नाथ सांगतात, काया वाचा आणि मन गुरु चरणी अर्पण. असे हे सद्गुरू आहेत. अशा या सद्गुरूंचं वर्णन नाथ इकडे पूर्वपदाच्या अभंगामध्ये करतायत. असे सद्गुरू आपण त्यांना कितीही साष्टांग दंडवत घातलं तरी तो कमीच आहे. कारण की मनुष्य जन्माचा जो हेतू आहे की भगवत प्राप्ती, ती भगवत प्राप्ती आपल्याला या जगामध्ये कोणी करून देऊ शकत असेल तर फक्त आणि फक्त सद्गुरूच आहेत. म्हणून तुकोबा पण सांगतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारीखे करीती तात्काळ, आपणा सारीखे करीती तात्काळ. नाही काय वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. आपणा सारीखे करीती तात्काळ. लोह परिसाची नसा हे उपमा, लोह परिसाची नसा हे उपमा. सद्गुरु महिमा अगाध से, सद्गुरु महिमा अगाध से. आपणा सारीखे करीती तात्काळ, आपणा सारीखे करीती तात्काळ. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. आपणा सारीखे करीती तात्काळ, आपणा सारीखे करीती तात्काळ. अहो सद्गुरू कोण आहेत? अहो लोहाची आणि परिसाची काय तुम्ही उपमा देताय? परीस काय करेल हो? परीस काय करेल? परीस फक्त एखाद्या लोखंडाची जी चूक असते तिला सोन्याचं करेल, पण ती सोन्याची झाली जी लोखंडाची चूक आहे तिला तो परीस नाही करू शकत. आपण एक परीस घेतला, लोखंडाच्या चुकेला लावला, ती सोन्याची झाली. आता ही सोन्याची झालेली चूक आपण घेऊन दुसऱ्या लोखंडाच्या चुकेला लावली तर ती सोन्याची होईल का हो महाराज? नाही. म्हणून परिसाची उपमा तुम्ही सद्गुरूला देऊच नका. सद्गुरू त्यांच्याही पुढे आपणा सारिखे करीती तात्काळ. अहो सद्गुरू काय करतात? ते देवाची ओळख तर तुम्हाला करून देतीलच, पण तुम्हाला गुरुपद मिळवून देतील, तुम्हाला परीस बनवतील. म्हणून नाथ सांगतात की असे सद्गुरू आहेत, तेच सद्गुरू गुरु माता, गुरु पिता, गुरु आमुची कुलदैवता. म्हणून पूर्वपदाच्या अभंगाचा आपण पुन्हा उच्चारण करूया. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमुची कुलदैवता. गुरु माता, गुरु पिता, गुरु आमुची कुलदैवता. गुरु माता, गुरु पिता. थोर पडता साकडे, थोर पडता साकडे. गुरु धावी मागे पुढे, गुरु धावी मागे पुढे. गुरु माता,
गुरु पिता गुरु अमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता चालू राहू दे चालू राहू चालू राहू दे चालू राहू दे चालू राहू दे गुरु पिता गुरु आमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता गुरु आमुची कुलदैवता काया वाचा आणि मन गुरु चरणी अर्पण काया वाचा आणि मन गुरु चरणी अर्पण गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन गुरु माता गुरु पिता गुरु अमुची कुलदैवता गुरु माता गुरु पिता कीर्तनाच्या परंपरेनुसार एक थोडा वेळ आपण सगळेजण भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. श्रीमत् परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय. सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.
गुरु माता, गुरु पिता, गुरु आमची कुलदैवता. अशा सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी आल्यात तर सद्गुरू कसे धावून ती अडचण दूर करतात त्याचे एक गोड चरित्र आपण ऐकूया. गाव परतवाडा. अहो शंकर महाराजांचं तिथे वास्तव्य आहे. शंकर महाराजांची राहटी. अनेक लोकांना मनात संभ्रम येत असे की यांना गुरु कसं म्हणायचं हो, यांना गुरु कसं म्हणायचं. तरी पण काही निष्ठावान भक्त होते. त्यांनी शंकर महाराजांना मनोमन शरण गेले आणि आपल्या आयुष्याचं उद्धार करून घेतला. तर अशाच परतवाडा गावामध्ये कोण राहत होतं बरं. हरी सिंग दादा पत्नी तयाची, हरी सिंग दादा पत्नी तयाची असे बहु सहचारी. हरी सिंग दादा पत्नी तयाची असे बहु सहचारी. जरी होता संसार गरिबीचा, जरी होता संसार गरिबीचा, प्रेमे कष्ट निवारी. रामा साधोजी राजा राम कहोजी. अहो परतवाडा गावामध्ये एक कपड्याचं दुकान होतं. फार मोठंही नाही फार छोटंही नाही. हरिसिंग दादा कपड्याचे व्यापारी होते. ते आणि त्यांची पत्नी फार अशी पत्नी त्यांना मिळाली त्यांचं भाग्यच. अहो दादा जे म्हणत असे ती पत्नी आनंदाने स्वीकार करत असे. दादा म्हणे की आपल्याला सद्गुरूंच्या दर्शनाला जायचं आहे, ती कधीही नकार देत नसे. दादा म्हणाले की आपल्याला अमुक 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 करायचं आहे, ती नेहमी दादांना पूर्णपणे साथ देत असे. असा त्या दोघांचा संसार प्रपंची नसोनी धनसंपन्न, परिचित्ती समाधान, सद्गुरु चरणी भाव अनन्य, उपासना दृढ चालवी. अहो काही श्रीमंत प्रपंच नव्हता बरं दादांचा आणि त्यांच्या पत्नीचा, की घरामध्ये मोठाचे मोठे वाडे आहेत, 10-12 सेवक आहेत, असं काही नव्हतं. फार गरिबीचा प्रपंच. पण तरी पण सद्गुरु चरणी भाव अनन्य, उपासना दृढ चालवी. उपासनेमध्ये कधी खंड पडला नाही. उपासनेला दृढ चालवावे. समर्थ आपल्याला वारंवार सांगतात, अहो अडचणी येतील, अडचणीला घाबरून जायचं नाही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. पण नुसतं कर्म करून चालणार नाही, सत्कर्म योगे वय घालवावे. आणि नेमकं आपले भांडणं कशामुळे होतात हो, ही मला अशी म्हणाली आणि ती मला तशी म्हणाली. सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. अहो दादांचा आणि त्यांच्या पत्नीचा संसार हा असाच होता. दृढ उपासना चालू होती. सगळ्यांशी मंगल बोलायचे, कोणाशी काहीही भांडण नव्हतं. आणि असं असताना दादांची वृत्ती कशी होती, अहो कन्या सासुराशी जाये मागे परतून या पाहे. तुकोबांनी किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. अहो मुलगी सासरी जाते पण तिचं मन कुठे असतं. श्वशुर गृही जरी राहे कन्या, श्वशुर गृही जरी
राहे कन्या तरी माहेरी मन गुंतले सहजची हा स्त्री गुण गुंतले सहजची हा स्त्री गुण श्वशुर गृही जरी राहे कन्या अहो सासरी कन्या जरी गेली श्वशुर गृही जरी राहे कन्या तरी माहेरी मन तिचं मन कुठे हो तिचं मन हे माहेरी आहे तरी माहेरी मन गुंतले सहजची हा स्त्री गुण गुंतले सहजची हा स्त्री गुण सहजची हा स्त्री गुण आर्त भक्तीची गुरुती भक्ती आर्त हृदयीची श्री गुरु भक्ती अखंड सेवा करी तयासी गुरुपद हे पंढरी तयासी गुरुपद हे पंढरी दादा कसे होते अहो दादांचं होतं आर्त हृदयीची श्री गुरु भक्ती अखंड सेवा करी तयासी गुरुपद हे पंढरी तयासी गुरुपद हे पंढरी अहो मुलगी सासरी गेल्यानंतर तिचं मन काही ना काहीतरी अर्थाने माहेरी रमलेच असतं घरी काय चालू असेल माझे लहान भावंड काय करत असतील माझे आई वडील सुखात तर असतील ना माझी भाऊजाई त्यांना खायला प्यायला देत तर असेल ना काही झालं सासरी जरी बाई मन तिचं रमलं तरी पण तिचं थोडासा मनातला एक कोपरा हा माहेरी गुंतला असतो तसंच दादा हे प्रपंचात होते ते सासरी होते पण त्यांचं मन हे गुरुचरणाशी रमलं होतं आर्त हृदयीची श्री गुरु भक्ती त्यांची भक्ती पूर्ण हृदयाने ते फक्त श्री गुरुला पूर्ण त्यांची अखंड सेवा करे गुरूंनी जे म्हटलं गुरूंचा शब्द खाली पडू देईना असं दादांचं ब्रीद होतं आणि त्यांच्यासाठी गुरुचरण हे पंढरी परतवाड्यामध्ये एकदा प्लेगचा रोग आला होता महाराजांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही गाव सोडून जा तुम्ही माझी चिंता करू नका दादा गेले नाही महाराजांनी अनेक दिवस खोली बंद करून ठेवली दादा दररोज यायचे आज तरी दरवाजा उघडतील सद्गुरू उद्या तरी उघडतील परवा तरी दर्शन देतील नाही का दिलं काही हरकत नाही मी उद्या पुन्हा येईल आज तरी मला गुरु दर्शन देतील असं करत अनेक महिन्यांनंतर जेव्हा गुरूंनी दरवाजा उघडला गुरु चिडले की दादा असा हट्टीपणा बरं नव्हे तर दादा काय उत्तर देतात गुरु अहो आमच्यासाठी आई तुम्ही वडील तुम्ही तुम्हाला सोडून आम्ही कुठे जायचं हो आम्ही कुठेच जाऊ शकत नाही गुरूंना दया आली गुरूंनी त्यांना जवळ घेतलं कृपा आशीर्वाद दिला असंच त्यांचा संसार चालू होता तर एके दिवशी काय झालं एकेकाली गृही हर्ष घडी आली एकेकाली गृही हर्ष घडी आली सती दादाची गर्भवती झाली सती दादाची गर्भवती झाली एकेकाली गृही हर्ष घडी आली सती दादाची गर्भवती झाली पती प्रेमे हे वाक्य कथन केले पती प्रेमे हे वाक्य कथन केले दोघे आनंदले गुरु चरण धरिले
दोघे आनंदले गुरु चरण धरिले हो एक काली गृही हर्ष घडी आली सती दादाची गर्भवती झाली. अहो आनंदाची बातमी घरामध्ये आली. दादांना आणि त्यांच्या पत्नीला बाळ होणार होतं. अहो घरात इतक्या वर्षानंतर आनंदाचा दिवस येणार. अहो कोणाला आनंद होणार नाही. घरात तानुलं येणार, ते रांगणार, बोबडं बोल बोलणार, त्याला आपण गुरुसेवेची गोडी लावणार. या आनंदानेच दोघेही जण खूप मग्न झाले होते. वेळ जातो न जातोच काय झालं, प्रसूतीचा वेळ अगदी जवळ आला. प्रसूतीचा वेळ जवळ आला. दादा आले घरी, म्हणाले मला यात्रेची आली. मला दादा घरी आले आणि दादा म्हणाले मला गुरु महाराजांनी आज्ञा केली आहे की आत्ताच्या आत्ता आपल्याला यात्रेला जायचंय. पत्नी थोडीशी गोंधळली की म्हणे अहो आपण यात्रेला जाणार, आपण गुरूंना सांगितलं नाही का की आपल्याकडे आपली पत्नी आता प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे म्हणून. थोडी अडचणीचा काळ आहे, आपण गुरूंच्या कानावर घातलं नाही का. दादा तिला सांगतात की अगं गुरु त्रिकालज्ञानी आहे, गुरूंना काय माहिती नाही, गुरूंना सगळं माहिती आहे, मी काही वेगळं त्यांना सांगितलं नाही. नाही हो म्हणे, तुम्ही गडबड करू नका, प्रसूतीची वेळ आहे, तुम्ही एकटे यात्रेला जाऊ नका, मी एकटी अशी घरी अबला. अहो माझं काही बरं वाईट झालं तर मी कोणाकडे धावून जायचं. अहो तुम्हाला वाटतं की नातेवाईक आणि मित्रमंडळी आपल्याला धावून येतील ना, ते नातेवाईक फार गमतीशी असतात माहितीये का. दादांची पत्नी सांगते दादांना अहो ना, ते आपले नव्हे त्या काळात, ते आपल्यासाठी धावून येतील की नाही आपल्याला कसं माहिती. माझं फार हसू होईल हो दादा, असं कृपया करू नका. घरातला करता माणूस घरी असला पाहिजे. कृपया तुम्ही घरी थांबा, माझी प्रसूती झाल्यानंतर तुम्हाला यात्रेला जायचंय नक्की जा, काही हरकत नाही. दादा म्हणाले असं मी कदापि करू शकणार नाही, तुला माहिती आहे ना माझा ब्रीद, गुरुवाक्य मी खाली पडू देत नाही. दादांचं ब्रीद असं होतं. पत्नीने पुन्हा समजावून सांगितलं. दादांनी तिला समजावून सांगितलं की अगं तू मला सांग बरं, आता 9 महिने भरत आली आहेत, तुझं बाळ गर्भामध्ये आहे, त्याला तिथं कोण अन्न देत आहे बरं सांग. काष्टातल्या कीटकाला कोण अन्न देत आहे बरं मला सांग. जगामध्ये एवढे जीव आहेत, या सगळ्यांना अन्न कोण देत आहे मला सांग. अहो सद्गुरू फार दयावंत आहे, सद्गुरू फार कृपावंत आहे, त्यांचं लक्ष आपल्या सगळ्यांवरती आहे. गुरु नक्कीच तुझे रक्षण करतील. ती म्हणे मला तुम्ही हे काही असे मला उदाहरणं देऊ नका. ते म्हणे अगं एकदा रुक्मिणी मातेने भगवंताला विचारलं की भगवंत जगातले सगळे जीव प्राणी जेवल्यानंतरच तुम्ही जेवता ना. हो, मग आता आपण एक काहीतरी गंमत करू. रुक्मिणी मातेने काय केलं, कोणीतरी त्यांच्या घरी आलं, मातेला आणि श्रीकृष्ण भगवानांना औक्षवण केलं. औक्षवण करताना डोक्यावरती अक्षता टाकल्या. मातेने काय बघितलं की अरे तिथे एक थोडीशी छोटी डबी आहे आणि एक मुंगी बाजूला चालते आहे. रुक्मिणी मातेने ती मुंगी घेतली, त्या डबीमध्ये टाकली, ती डबी बंद केली. ती डबी थोड्या अजून मोठ्या डबीमध्ये टाकली, ती डबी बंद केली. ती डबी अजून थोड्या मोठ्या डबीमध्ये टाकली, अजून ती बंद केली. ती डबी अजून मोठ्या डबीमध्ये टाकली, ती बंद केली. तुम्ही पण महाराज किती गोडीने ऐकताय. एकूण काय की ती डबी 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 तिने इतक्या डब्यांमध्ये ती मुंगी ठेवली आणि एक अशा कपाटामध्ये ती डबी, ते मोठा डबा ठेवला जिथे कोणाचंच लक्ष जाणार नाही. दुसरा दिवस उजाडला आणि रुक्मिणी मातेने विचारलं की भगवंताची आपण परीक्षा घेऊया की सगळे जीव मात्र जेवल्याशिवाय भगवंत जेवत नाही, असं भगवंताचं ब्रीद आहे, बघू बरं. म्हणे भगवंता काय रुक्मिणी माते, जेवण तयार आहे, नैवेद्य झालाय, आपण पण ग्रहण करावं म्हणजे बाकी सगळे पण ग्रहण करतील अन्न. भगवंत म्हणाले काही हरकत नाही. भगवंतांनी बघितलं
अन्नाचं ताट समोर होतं, पंचपक्वान्नांनी भरलेलं होतं. भगवंतांनी 2 मिनिटं डोळे बंद केले, काही विचार केला आणि नंतर मग जेवायला सुरुवात केली. रुक्मिणी मातेने जसा भगवंतांनी पहिला घास खाल्ला, रुक्मिणी माते म्हणे, भगवंता तुमचं ब्रीद मोडलं बरं आता. भगवंतांनी म्हटलं, कसं काय बुवा? म्हणजे तुम्ही म्हणाले होते ना की जगातले सगळे जीव कीटक जेवल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणून. भगवंत म्हणाले, हो बरोबर आहे. म्हणे, एक जीव जेवायचा राहिलाय तरी पण तुम्ही कसं काय घास खाल्ला? भगवंताने विचारलं, कोण गर माते, कोणाबद्दल बोलतेस तू? त्याने, काल मी काय केलं, काल एका पेटीमध्ये एका मुंगीला लपवून ठेवलंय, ती अजून उपाशी आहे. भगवंत म्हणाले, हो का, बर जा बरं बघ बरं त्या पेटीमध्ये काय आहे. माता आतमध्ये गेली, तिने ती पेटी उघडली आणि पेटी उघडत 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 ती सगळ्यात छोटी पेटी आली. ती पेटी उघडल्यानंतर माता बघते तर काय, तिकडे मुंगी आहे आणि मुंगीच्या समोर 3-4 तांदळाचे दाणे आहेत. भगवंत म्हणाले, बघ तिने तांदूळ खाल्लं ना, त्याच्यानंतर मी जेवलो. भगवंतांना विचारलं मातेने, भगवंत हिच्यापर्यंत तांदूळ पोहोचलाच कसा? ते म्हणे, अगं रुक्मिणी, अगं माझं ब्रीद खाली पडू देणारी तू असशील का ग? काल आपल्याला औक्षवण करायला जेव्हा लोक आले होते आणि तू त्या मुंगीला पेटीमध्ये टाकलं, तेव्हा तुझ्या डोक्यावरचे तांदूळ तूच त्या पेटीमध्ये टाकले त्या मुंगीच्या जीवासाठी. अगं माझं ब्रीद तूच पुरं करतेस ग रुक्मिणी. दादांनी जेव्हा असं त्यांच्या पत्नीला समजवलं, पत्नी यावेळी पहिल्यांदा थोडीशी नाराज होऊन म्हणाली, जी पत्नी अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या रांगेत बसणारी जी दादांची पत्नी होती, थोडी नाराजीच्या सुरानेच म्हणाली, दादा असं तुम्ही आम्हाला समजवू नका बरं. हे जे काही गोष्टी आहेत ना, हे फार फार भाग्यवंतांसोबत होतात. आपलं तेवढं भाग्य नाही दादा. माझी प्रसूतीची वेळ जवळ आली आहे, अडचणीचा काळ आहे दादा, आणि अशा वेळी समजा तुम्ही गेले घर सोडून आणि यात्रेला गेले तर मग माझं काय होईल? हे नातेवाईक वगैरे कोणी येणार नाही हो दादा. माझी फार फजिती होईल दादा, तुम्ही असं करू नका. आणि यात्रेला जाण्याचं एवढं महत्व काय हो दादा? तुम्हीच म्हणता ना की गुरुचरण हे पंढरी आहे. मग गुरु इथेच आहेत, पंढरी इथेच आहे, तर यात्रेला जायची गरज काय? दादा हसतात आणि दादा त्यांच्या पत्नीला समजावून सांगतात. फार महत्वाचं वाक्य आहे श्रोते हो आपल्या सगळ्यांसाठी. तुकोबा पण सांगतात, जव चालावया हात आणि पाय, स्वतःचे स्वहित तू पाहय, पंढरी यात्रेस जाय चुकू नये. साधक जण काय करतात नेहमी? साधकासाठी ठाईच बैसोनी करा एकचित्त. हे साधकासाठी नाहीये बरं. साधकांनी पंढरीची यात्रा, तीर्थयात्रा हे केलंच पाहिजे. तुकोबा म्हणतात, जोपर्यंत तुझे हातपाय चांगले आहेत तोपर्यंत पंढरीच्या यात्रेस जाय चुकू नको. आणि म्हणून आम्ही पंढरीच्या यात्रेस चाललोय. दादांची पत्नी विचारते, दादा तुम्ही यात्रेला चालले ठीक आहे, पण गुरूंना यात्रेला जायची काय गरज आहे? गुरु तर सिद्ध पुरुष आहेत, गुरु काही साधक नाहीत. तर दादांनी इथे पुंडलिकाची गोष्ट पत्नीला समजावून सांगितली. अगं पुंडलिक महाबदमाश होता, आई वडिलांकडे मुळीच लक्ष देत नव्हता. यात्रेला गेले तर आई वडील पायी चालत यायचे आणि बायको घोड्यावर बसून यायची. कुक्कुट स्वामी महाराजांच्या मठामध्ये जेव्हा सगळेजण रात्री थांबले होते तेव्हा पुंडलिकाने बघितलं की 3 स्त्रिया मळकट वस्त्र घालून येतात आहे, आश्रमामध्ये प्रवेश करतात आहे आणि वापस जाताना शुद्ध वस्त्र, पांढरे शुभ्र वस्त्र घालून बाहेर जातात आहे. पुंडलिकांनी त्या स्त्रियांना विचारलं, तुम्ही कोण? तर त्या स्त्रिया म्हणतात, आम्ही नद्या आहोत. लोक त्यांचे पाप धुवायला आमच्याकडे येतात, ते पाप धुवून धुवून आम्ही ते ग्रहण करून करून आम्ही मळकट होतो. मग तुम्ही शुद्ध कसे होतात? तर आम्ही संतांच्या सहवासात शुद्ध होतो. कबीर महाराज पण सांगतात की तीर्थ इच्छा तव करे कब आये वो दास. तीर्थ वाट बघतात की कधी माऊली येतील, कधी तुकोबा येतील, कधी नाथ महाराज येतील, कधी ते चंद्रभागेमध्ये स्नान करतील आणि मला शुद्ध करतील. तीर्थयात्रेला लोक स्नानाला जातात आणि नेमकं एक चूक करतात.
घरी स्नान करताना आपण काय करतो की आपलं जे वस्त्र आहे ते खाली टाकतो आणि दुसरं चांगलं वस्त्र, शुद्ध वस्त्र घालतो. तीर्थयात्रेला स्नान करताना काय करतो की जे वस्त्र आहे ते खाली नाही टाकत, अरे त्याला धुळीचे कण लागले तर आपण ते वस्त्र वरून काढतो आणि नवीन वस्त्र नमक घालतो. अहो, तीर्थयात्रेमध्ये आपले ओले वस्त्र आहे ते जमिनीवर पडू द्यावेत. अहो, जे धुळीचे कण आहेत, ज्याला तुकोबा आणि ज्ञानोबांचे पाय लागलेले आहेत, ते धुळीचे कण आपल्या वस्त्राला लागायला पाहिजे, ही त्याच्यातली भावना. दादा सांगतात की त्या तीर्थांना शुद्ध करण्यासाठी गुरु चालले आहेत आणि गुरूंच्या योगाने आम्हालाही त्या तीर्थांचं दर्शन घडतंय, का नाही जावं. दादांनी पुन्हा पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न केला. ती पुन्हा पुन्हा रडते. ती म्हणते, कुण्या जन्माचे पाप भोगी आता, कुण्या जन्माचे पाप भोगी आता, मज हसतील हे गणगोत आता. हे सगळेजण मला हसतील हो, की अगं तुझा नवरा तुला सोडून गेला, तुझ्या अशा वेळेमध्ये कोणी मदतीला येणार नाही दादा, कोणी येणार नाही, फक्त तुम्ही पाहिजे हो दादा, तुम्ही थांबा हो, माझी प्रसूतीची वेळ आहे. मज हसतील हे गणगोत आता. दादा तिला सांगतात, शक्य नाही गुरु आज्ञा मज झाली, शक्य नाही गुरु आज्ञा मज झाली, गुरु रक्षतील आम्हास ती माऊली, आम्हा रक्षणार सदैव ती माऊली, गुरु रक्षतील आम्हा माऊली. दादांनी ऐकलं नाही. दादा गेले आणि दादा गेले आणि हळूहळू हळूहळू प्रसूतीचा दिवस आला. तिला प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या. अहो, बाईचा दुसरा जन्मच म्हणतात प्रसूती म्हणजे. तिला वाटायला लागलं की आता काय होईल. तिने फक्त त्या द्रौपदीने केशवाचा धावा जसा केला होता की केशवा, अरे माझ्यासाठी कोणी धावून येत नाही रे, तू तरी धावून ये. ये गा विठ्ठला, ये गा विठ्ठला, ये गा विठ्ठला, ये गा विठ्ठला, ये गा विठ्ठला. प्राण हा मुकला आळविता, प्राण हा मुकला आळविता, ये गा विठ्ठला, ये गा विठ्ठला, ये गा विठ्ठला. अहो, त्या पांडुरंगाची साथ घातली, त्या श्रीकृष्णाची साथ घातली, प्रभू रामाची साथ घातली, कोणीतरी माझ्यासाठी धावून या हो. रडते रडते आणि अशा वेळी किती आप्तगृही पातले हो, किती आप्तगृही पातले हो, किती आप्तगृही पातले, म्हणती ते म्हणे नको चिंतू सोबती धान्य. किती आप्त घरी ते पातले, म्हणती ते भले नको चिंतू सोबती धान्य. म्हणवले आणले होतील प्रसूती ते दश, होतील प्रसूती ते दश. किती आप्त घरी पातले हो, किती आप्त घरी पातले. अहो, पाहता पाहता इतके नातेवाईक घरी आले हो, कोणाकडे कोणी, आणि प्रत्येक जण आपापल्याकडनं बाळंतविडा घेऊन येतोय. अहो, पाहता पाहता इतका बाळंतविडा घरी जमा झाला. अहो, 10 प्रसूत्या होतील आनंदाने, इतका बाळंतविडा घरी जमा झाला. अहो, साध्या बाईचं काय बाळंतपण होईल, अहो राणीचं काय बाळंतपण होईल, या थाटामध्ये बाळंतपण सुरू झालं. प्रत्येक नातेवाईक दुसऱ्या नातेवाईकाला विचारायला लागला की अहो, अचानक तुम्ही तर कधी इथे येत नाही, परतवाड्याला तुमची कधी चक्कर नाही, दादांशी तुम्ही कधी हाल हवाल कधी विचारला नाही,
आणि अचानक तुम्हाला कशी काय बुद्धी झाली? काही मोबाईल नाही, तार नाही, टेलिग्राम नाही, काही व्हॉट्सॲप नाही, तुम्ही आले कसे? प्रत्येक जण सांगताय गुरुबुद्धी मजती देता, गुरुबुद्धी मजती देता, गुरुबुद्धी मजती देता, धाव झडकरी देह वाचेल, ओ देह वाचेल. अहो प्रत्येक जण म्हणतात की अहो बुद्धी मला गुरूंनी दिली. गुरु म्हणाले अरे लवकर धाव बाळंतिडा घेऊन जा आणि त्या बाईचा देह वाचेल. जा 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 लवकर. अहो आनंद 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 आनंद. अहो 10 बाळणपण इतके छान होतील, इतका राजशाही थाटामध्ये दादांच्या बायकोचं बाळणपण झालं. अहो गुरुला शरण गेलं ना, येणारे जे संकट असतील गुरु निवारतात. गुरूंना सगळी चिंता. दादांचं कल्याण होण्यासाठी गुरु दादांना तीर्थयात्रेला घेऊन गेले. पण याच्यामध्ये जे पत्नीवरती आलेलं संकट होतं, अंतर्ज्ञानाने गुरुनी जाणलं आणि गुरुने ते संकट निवारण केलं. दादा जेव्हा यात्रा संपवून आले आणि हा सगळा वृत्तांत दादांना कळला, दादांनी म्हटलं की पहा बरं, अगं मी इथे असतो तर तुझं बाळणपण एवढ्या थाटात झालं असतं का ग? नाही ना. अगं मी नाही, गुरूंनी तुझं बाळणपण एका राणीसारखं केलं. आनंदी आनंद अवघा, आनंदी आनंद अवघा, आनंदी आनंद अवघा, आनंद आगळा. गोविंद गोविंद अवघा, गोविंद गोविंद अवघा, मुकुंद सावळा. आनंदी आनंद अवघा, आनंदी आनंद अवघा, आनंदी आनंद अवघा. या कथेतनं आपल्याला काय शिकायचं महाराज? की जेव्हा आपण पूर्ण शरणागती गुरुप्रती करतो, गुरु आपलं सुख दुःख गुरु बघतात, गुरु अंतर्ज्ञानाने ओळखतात. अहो फक्त आणि सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि आपणा सारिखे करीती तात्काळ. शंकर महाराजांनी नारायण गुरु महाराजांवरती कृपा केली आणि नारायण गुरु महाराजांचे भक्तांचे अनुभव पण याच्यापेक्षा काही वेगळे नाही. अहो सदाष्ट सिद्धी पदी वास ज्यांच्या, परियंतरी तीव्र वैराग्य ज्यांच्या. अहम भाव हा लेशनांतराला, नमस्कार साष्टांग नारायणाला. आणि नारायण गुरु महाराजांबद्दल अनेक भक्त सांगतात, सदा दंग राही नियोजित कर्मी. आपल्याला वाटतंय की दिनचर्या रोजची चालू आहे, रोजचं रुद्र म्हणणं चालू आहे, रोजचं अन्नदान चालू आहे, पण सदा दंग राही नियोजित कर्मी, परिध्यास तो अंतरी भक्त कामी. भक्ताकडे कृपा दृष्टीने नजर आहे, कृपाळूपणे पाहती साधकाला, नमस्कार साष्टांग नारायणाला. तर अशा सद्गुरू भेटल्यानंतर आपण काय करावं? तर फक्त नाथ जसं सांगतात तसं, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु अमुची कुलदैवता, गुरु अमुची कुलदैवता, गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु पिता गुरु पिता. आरतीसाठी सगळ्यांनी उभे राहावं.
हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व सोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व सोड तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्माची गुण गाईन आवडी हेची माझी सर्व सोडी युगे 28 विषवरी उभा मांगी रखमाई जित दिव्य शोभा कुंडलिकाचे भेटी प्रभ्रम आले गा करणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी मारा गळा कर ठेवणी कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्ती जन येती हो साधू जन येती चंद्रभागे मध्ये स्नान ते करती दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती विश्वासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओ वाटी जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची अचलपुरी मूर्ती प्रकट झाली विदर्भी ठाय ठाय फिरली करुनिया नाम सप्ताहाला लाविले बहुजन हरिभजना विदर्भी जाय जेथ दर्शना जाती तो नाथ हासरी मुद्र नित्य शांत नेमके बोलती परिहसत सदा ते हरिनामी रमत सदा ते हरिनामी रमत रुक्मिणी कांत पंढरी नाथ वसत हृदयात गर्जना करी हरिनामाची दाटली भक्ती भाविकांची संत श्री शंकर सद्गुरूची जरीची टोपी शिरी वाहे रेशमी अंगरखा शोभे धोतर करवती काठाचे उपरणे अंगावर जरीचे पदी तो तोडा चांदीचा कानी तो पुवा अत्तराचा कंठटी माळ गुलाबाची खडाऊ पाय चंदनाची थाट तो राजशाही अगदी कितीही असो भवती गरज सदा ते निजानंदी डुलत सदा ते निजानंदी डुलत रूप सावळे दिसत आगळे तेज धरवळे मूर्ती सतेज कांतीची जमेची साधू शंकराची आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची अमरपुरी येत गुरुनाथ दर्शना नारायण जात बसुनिया धरिले चरणाला भाव त्या मनी चौथीला निरखुणी भगती गुरुनाथ योग्यसा नारायण दिसत हेवती शिरी वरद हस्त नुरे मग भेदई द्वैतास झाला नारायण तृप्त सर्प मिळवीत आत्मवद करीत शिष्य गुरुनाथ जोडी सद्गुरु शिष्यांची गाजली विदर्भात सारी आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची देह हा शक्तिहीन झाला विसरलो मी तव चरणाला तुझ विण मजण कोणी त्राता गुरुवर घ्यावे मजाता गांजलो बौद्ध त्रिविध तापे आयुवर आचरलो पापे गुरुनाथ शरण धरी चरणा तुम्हा विण तरी कवना थांबवा दीनांची दयना जीव हा त्रस्त मार्ग गुरुनाथ दाखवा करीत येऊ द्या करुणादासाची विडवणी पर्याज्ञानाची आरती राजयोगियांची संत श्री शंकर सद्गुरूची आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पुरवी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही प्रभूची कलयुगी मध्ये से अवतार प्रगटली मूर्ती ही मनोहर आरती करा प्रेम हा धरा हृदय दृढ धरा मूर्ती गुरुची करावी सद्भावे साची आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पुरवी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही प्रभूची मूर्ती ही कैसी गुप्त बस केला पृथ्वीसी तालुके दर्या पुरासी तेथून मूर्ती ही आली माहुली मध्ये प्रकट झाली
प्रगट हे झाले अनुभव आले पूजन मग केले भक्तीने चरणा हे धरती करावी सद्भावे साची आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पुरवी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही प्रभूची गोपाळपुरी मूर्ती उभा सनिध्य वाहे चंद्रभागा बिल्ववृक्षांची ती शोभानंद नमावे नभा समाधी आहे ठकाबाईची मूर्ती स्थापली विठ्ठलाची पर्वणी होती ग्रहणाची दाट ही झाली मंडळी जमली पूजा मग केली दिंडी निघाली हंडी फुटली काल्याची करावी सद्भावे साची आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पुरवी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही प्रभूची वाचे मध्ये नाम स्मरण गाये सदा नारायण दास यशवंत वंदी चरण सद्गुरु कृपे करुण मनाची इच्छा पूर्ण झाली म्हणून प्रभून बुद्धी दिली आनंदे गाऊ मनामध्ये ध्याऊ नेत्रने पाहू मूर्ती गुरुची करावी सद्भावे साची आरती नारायण गुरुची करावी सद्भावे साची पुरवी कामना ही मनीची दयाळू मूर्ती ही प्रभूची घालीन लोटांगण बंधीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजेन भावे वाळीन म्हणे नमा विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय श्रीमद परमहंस श्री शंकर गुरु महाराज की जय सच्चिदानंद ब्रह्मचारी धर्मराज नारायण गुरु महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।